जय जय
की चाल श्री गुरु परमेश्वर बाबा त्यांना साथ करतील शुभम महाराज. काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता
टाळी वाजवा, टाळी टाळी. सर्व भाविकांनी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, भगवान की जय, गोदावरी मैया की जय, शंकरपुरी महाराज की जय, गुरुदेव महाराज संतांचे उपकार, काय सांगू आता संतांची उपकार, मज निरंतर जाग बेटी, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोल हित उपदेश करून निसायास श्रीकवेती, काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेविता पायी जीव. तुका म्हणे वत्स धेनु घेते किती, तुका म्हणे वत्स धेनु घेते किती, तैसे मध्ये घेते सांभाळित, काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, चरणा संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरूचा सतुका, सद्गुरूचा सतुका. हार धवला या शुभ्रवस्त्रा गुप्ता, या विना वरगंध मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती नित्ये सदा ध्यापा, गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बो फलचारु भक्षण, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ति उदारा स्तोपन देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. आज या ठिकाणी हा जो
कार्यक्रम चाललेला आहे. या कार्यक्रमाचं कारण काय? बिना कार्याशिवाय कारण होत नाही. कार्य आहे कारणच नाही. मुलगा आहे बापच ना असं होईल का कधी? त्याच्याकरता या ठिकाणी मुख्य कारण म्हणजे संत श्री शंकरपुरी महाराज या वारकरी विद्यापीठ या ठिकाणी काय खूप आरंभ होणार आहे. या निमित्त या ठिकाणी काय 3 दिवसाचा काय कार्यक्रम आमचे श्री आदरणीय पार्थ महाराज यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी बरेच महात्म्यांपिका या ठिकाणी का उपस्थित आहे. शिवानंद बाबा आहे, पुन्हा दिव्यानंद महाराज आहे, पुन्हा मोठे माऊली आहे, पुन्हा काय परमेश्वर बाबाजी आहे. असे अनेक या ठिकाणी काय महात्म्याची या ठिकाणी काय उपस्थिती आहे. त्यांना नमस्कार करून मी या ठिकाणी काय आहे कीर्तनाला काय आरंभ करतो. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे आमचे जे आदरणीय पूजनीय असणारे पार्थ महाराज यांचे या ठिकाणी जसे शंकरपुरी महाराजांनी या ठिकाणी मोठे उपकार केलेले आहे त्याचप्रमाणे पार्थ महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आता मोठे उपकार करणार आहे. तुमचं जन्माचं काय कल्याण करणार आहे. विठ्ठल या ठिकाणी वारकरी विद्यापीठ काढणार आहे. त्या ठिकाणी आता विद्यार्थी या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना काय चांगले संस्कार लावणार. ते चांगले संस्कार लागल्यानंतर त्या ठिकाणी काय विद्यार्थी चांगले संस्कार लागल्यानंतर ते सुद्धा काय दुसऱ्याला बी काय चांगले संस्कार लागणार. अशी या ठिकाणी काय यांनी मोठी काय परंपरा काढलेली आहे. आणि ती परंपरा काय आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही चालत राहावी. विठ्ठल कारण विद्यार्थी या विद्यापीठामध्ये चांगले संस्कार लागले म्हणजे तो काय सर्व घरचे जेवढे काय असते त्यांना सुद्धा काय तो काय चांगले संस्कार लावणार. आणि चांगले संस्कार लावल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काय कल्याण करून घेणार. म्हणून या ठिकाणी काय पार्थ महाराजांनी काय या ठिकाणी वारकरी विद्यापीठ काढलेलं आहे. त्यांचे फार काय उपकार आहेत. त्या उपकारामध्ये त्यांना बी काय तुम्ही लोकांनी बी काय सहायता करायला पाहिजे. सहायता केल्यानंतर तुमचं बी काय जन्माचं काय कल्याण होऊन जाईल. विठ्ठल या ठिकाणी तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. आता त्या संतांचे काय उपकार सांगावे काय सांगताच येत नाही. कारण का त्यांचे उपकार म्हणजे अगणित म्हणजे काय अगणित आणि काय त्याची काय गणनाच करता येत नाही असे त्यांचे काय उपकार आहे. त्यांचे उपकार या ठिकाणी काय सांगावं. तर एकाने प्रश्न केला की आम्हाला थोडे तरी त्यांचे उपकार सांगा. नाही जास्त सांगता आले कम से कम थोडे तर आम्हाला उपकार सांगा. तर या ठिकाणी उपकार म्हणजे जवळ आणि काय कार म्हणजे काय करवती म्हणजे काय ते वरून वैकुंठात घेऊन या ठिकाणी काय ते काय करतात Oh
कारणाशी बोलिले गे ऋषी यात भावे वर्तय कसं करता आले की तू भक्तीचा डांगोरा कली काळाची जरा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे पुन्हा या ठिकाणी वैकुंठावून आले तर अंतकरणामध्ये काय दया धारण करून आले उडत हे जन ना देखवलो उडत हे काळा त्यांच्या ठिकाणी काय हे आता त्या ठिकाणी काय त्यांच्या ठिकाणी काय हे काळाच्या हातात पडतेल याचा करता त्या ठिकाणी काय त्यांच्यावर उपकार करण्याकरता या ठिकाणी काय तुकाराम महाराज काय वैकुंठाहून या ठिकाणी ऐकली त्यांचं कल्याण करण्याकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहे कष्टगीती परोपकार कारण या ठिकाणी आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्या मनुष्य जन्मामध्ये काय करायला पाहिजे आपण भगवंताचं काय भजन करायला पाहिजे पोथी सर्व श्रवण करायला पाहिजे त्या ठिकाणी पुन्हा काय त्या ठिकाणी काय वारी करायला पाहिजे हा मनुष्य देह कशा करता दिलेला आहे केवळ या ठिकाणी काय केवळ परमार्थ करण्याकरता मनुष्य देह दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा कारण हा मनुष्य देह मोठं जंक्शन स्टेशन आहे जसं भुसावळ जंक्शन स्टेशन आहे त्याप्रमाणे हा मनुष्य देह कसा आहे जंक्शन स्टेशन आहे भुसावळ कुठलं बी तिकीट काढता येतं दिल्लीचं तिकीट काढता येतं मुंबईचं तिकीट काढता येतं पुन्हा नागपूरचं तिकीट काढता येतं या भारतामध्ये कुठलं बी काय त्या ठिकाणून काय तिकीट काढता येतं त्याप्रमाणे या मनुष्य देहा जो मुख्य स्टेशन आहे या मनुष्य देहावून काय कोणतं बी तिकीट काढता येतं देव होण्याचं तिकीट काढता
उत्तम गती देवाची होईल म्हणून देवाची होईल की म्हणती तरिका चित्ती न धरावे किंवा शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीर सदा साध्य केले वय शरीर साधिले परब्रह्म असं या मनुष्यरूपी स्टेशनावरून काय परमात्म्याचं बी तिकीट काढता येतं आपल्याला परमात्मा बी काय परमात्मा स्वरूपी व्हावा लागो होण्याचं तिकीट काढता येतं याच्यात पुन्हा या मनुष्यरूपी स्टेशनावरून तुम्हाला पशु होण्याचं बी तिकीट काढता येतं मग गाढव होण्याचं तिकीट काढता येतं कुत्रा होण्याचं तिकीट काढता येतं मांजर होण्याचं तिकीट काढता येतं वाघ होण्याचं तिकीट काढता येतं सिंह होण्याचं तिकीट काढता येतं गाढव होण्याचं तिकीट काढता येतं घोडा होण्याचं तिकीट काढता जे काय तुम्हाला तिकीट काढत असेल ते सर्व तिकीट काढू शकता तुम्ही पशु काय पाप पुण्य जाणती पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग होती काय नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्य तोडी तसे मारुती तोडी ती धोडी ती यमाचे किंकर बहुत मग या ठिकाणी नरकाचे तिकीट काढायचं का बोला मनुष्य होण्याचं तिकीट काढण्याकरता या ठिकाणी काय पाप पुण्य समान लागतं दोन्ही जर समान असले तरच का मनुष्य देह काय प्राप्त होतो दोन्ही समान नसले तर मनुष्य देह प्राप्त होत नाही दुष्कृत सुकृत समान समीत पाविजय कर्मभूमी दैत पदे विषमी स्वर्गगामी का नरक तर या ठिकाणी तुम्हाला काय मनुष्य होण्याकरता काय करावं लागेल पाप पुण्य समान करावं लागेल आणि पाप पुण्य समान जेव्हा होणार सकाळची सकाळ 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाप करायचं पुन्हा संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत काय करायचं पुण्य करायचं है ना ठीक नाही येणार आपलं पण पाप होतच असतं त्या पापाच्या समान काय करायचं पुण्य हो करायचं त्यावेळेला तुम्हाला काय मनुष्य जन्म मिळेल असा हा मनुष्य देह कसा आहे दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ दान
नर देहामध्ये येऊन काय करायला पाहिजे, भगवंताचं भजन करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. त्याच्याकरता या ठिकाणी काय संत या ठिकाणी येऊन काय ते तुम्हाला काय समजवितात का, तुम्ही काय करा या ठिकाणी भजन करा, भगवंताचं काय वारी करा, पुन्हा काय ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा, पुन्हा काय अनेक त्या ठिकाणी काय या कीर्तनाला बसा आणि श्रवण करा. याच्याकरता या ठिकाणी काय संत या ठिकाणी येऊन काय या ठिकाणी काय मोठे उपकार करतात. या ठिकाणी आल्यानंतर चांगलं श्रवण करायला पाहिजे. चांगलं जर श्रवण केलं तर तुम्हाला काय जी वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला काय मोक्ष पाहिजे असलं तर मोक्ष प्राप्त होईल आणि वैकुंठाची प्राप्ती पाहिजे असेल तर वैकुंठाची काय प्राप्ती होईल. घर बसल्या बसल्या तिथं वैकुंठाची प्राप्ती होण्याकरता मोठमोठे यज्ञ करावं लागतात. त्या वेळेला काय त्या ठिकाणी स्वर्गाची वैकुंठाची काय प्राप्ती होते. तैसे त्या ठिकाणी काय कर्म चांगलं केल्यानंतर काय त्या ठिकाणी काय पुण्य उत्पन्न होतं आणि पुण्य उत्पन्न झाल्यानंतर काय पापाचा नाश होतो आणि पापाचा नाश केल्यानंतर काय स्वर्गाची काय तुम्हाला काय प्राप्ती होते. पण काय श्रवण चांगलं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मोक्षाची प्राप्ती पाहिजे असलं तर काय घर बसल्या बसल्या मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त होण्याकरता त्या ठिकाणी गुरुजवळ जाऊन काय ज्ञान काय प्राप्त करावं लागतं आणि त्या वेळेला काय मोक्ष प्राप्त होतो. त्या पुन्हा गुरुवर काय श्रद्धा ठेवावं लागते, तत्परता पाहिजे, पुन्हा संयतेंद्रिय पाहिजे. त्या वेळेला काय ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांती अधिरेन अधिगच्छति. अशी एवढी कठीणता आहे ज्ञान प्राप्त करण्याकरता. तर या ठिकाणी तुम्ही काय या ठिकाणी तुम्हाला काय केवळ चांगल्या प्रमाणे तुम्ही जर श्रवण केलं तर तुम्हाला घर बसल्या बसल्या मोक्ष प्राप्त होईल. या ठिकाणी श्रवण म्हणजे काय एकाग्र मनाने श्रवण करायचं. एका गावामध्ये एक पुराणिक काय करीत होता, पुराण सांगत होता आणि त्या ठिकाणी काय लोक त्या ठिकाणी काय श्रवण करण्याकरता 12 वर्षापासून काय श्रवण करीत होते. पण एक वेळेला एक धनगर त्याचं बोकड हरवल्यानंतर तो पाहत बोकड का पाहत होता. पाहत असताना त्या ठिकाणी काय कथा चालली होती आणि त्या ठिकाणी तो काय येऊन बसला. बसल्यानंतर त्या ठिकाणी त्या पुराणाची दाढी हलत होती. तो रडायचा माझ्या बोकडाला अशी दाढी होती. त्याच्या डोळ्यातून सारख्या धारा चालायच्या. पुराणिक म्हणायचा हे संपूर्ण जगत प्रकृती आणि का पुरुषापासून झालेला असं 2 बोटावरून सांगायचा. तो म्हणायचा माझ्या बोकडाला 2 शिंग होते आणि त्याच्या डोळ्यातून धारा चालायच्या. तो पुराणिक म्हणायचा हे भगवंताच्या श्वासापासून काय 4 वेद झालेले आहे. तो म्हणायचा माझ्या बोकडाला 4 पाय होते. असं म्हणून तो काय खायचा त्याच्या धारा चालायच्या. त्या लोक त्या ठिकाणी बसलेले लोक 12 वर्षे श्रवण करीत होते. ते म्हणाले काय वा आम्ही 12 वर्षे श्रवण करतो, आमच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडायला तयार नाही आणि याच्यासारखा धारा चालू येत कधी खरंच श्रवण करीत होता का? त्याचं ध्यान कुठं होतं? बोकडाकडे होतं. तसं काही लोक इथं श्रवण करण्याकरता येतात आणि कुरपाला
झटके घेतात या ठिकाणी कुलपकार लावून आलो नाही. आता या ठिकाणी पण चांगलं श्रवण होईल का या ठिकाणी? त्याच्याकरता या ठिकाणी काय एकदम एकाग्र मनाने श्रवण झाल्यानंतर तुम्हाला काय या ठिकाणी काय मोक्ष प्राप्त होईल आहे का नाही? त्या ठिकाणी काय ठरलं असे जे संत महात्मे असतात ते काय या ठिकाणी काय उपकार करण्याकरता येतात आणि उपकार करून काय ते काय सर्व लोकांना काय आहे त्या ठिकाणी त्या परमार्थाला लावतात आणि त्याचं काय जन्माचं काय कल्याण करतात. विठ्ठल विठ्ठल भगवंतानी ज्या वेळेला सृष्टी उत्पन्न केली, कोणी उत्पन्न केली? ब्रह्मदेवाने त्या वेळेला तिचा अनेक उपकारी वस्तू काय उत्पन्न केल्या त्या ठिकाणी आहे का नाही? रविचंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जन येते उपकार येते परोपकार येते परोपकार आहे उत्पन्न केलेले या ठिकाणी ते सांगतात. या ठिकाणी काय सूर्य उत्पन्न केला ब्रह्मदेवाने. कशाकरता उत्पन्न केला? केवळ उपकार करण्याकरता आहे का नाही? सूर्य काय करतो? सर्वांना काय प्रकाश देतो या ठिकाणी आहे का नाही? तर सूर्य प्रकाश देतो. जसं म्युन्सिपाल्टी तुम्हाला काय बिजली देते आहे का नाही? त्या ठिकाणी बिजली गेल्यानंतर त्या ठिकाणी काय तुम्हाला त्या ठिकाणी काय त्या बिजलीचा काय पैसा द्यावा लागतो का नाही तुम्हाला? हा तसं त्या सूर्याने म्हटलं का आता तुम्ही काय करा मला काय काहीतरी दररोज काही देत जा आहे का नाही? तरच तुम्हाला मी काय प्रकाश देईल असं काय सूर्याने म्हटलं का या ठिकाणी? किंवा सूर्याने असं म्हटलं का मला जरा 6-7 दिवस मला काय भागवत कथा सांगायची आहे, मला जरा विश्रांती घ्यायची आहे, तर तुम्ही तुमच्या प्रकाशाची सोय करा असं काय म्हटलं का सूर्याने? म्हणजे काय सूर्य सुद्धा काय या ठिकाणी काय सर्व जगावर काय करतो? उपकार करतो. त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा या ठिकाणी काय उपकार करतो. मग तो कोणी चांगला मनुष्य असतो किंवा वाईट मनुष्य असतो त्याला काय त्याचा ताप नाहीसा करतो, त्याला काय शीतल प्रकाश देतो. हे काय चंद्राचे मोठे काय उपकार आहे. विठ्ठल त्याचप्रमाणे या ठिकाणी नदी सुद्धा काय सर्वांना काय पाणी देते. ती म्हणते का हे दुष्ट मनुष्य आहे आणि हा चांगला मनुष्य आहे, चांगल्या मनुष्यालाच पाणी द्यायचं, दुष्ट मनुष्याला काय पाणी द्यायचं नाही असं ती नदी म्हणते का? ती काय सर्वांना काय देते? पाणी देते. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय मेघ आहे, त्या मेघ आहे तर मेघ काय करतात या ठिकाणी वर्षाव करतात. मग दुष्ट जनाचं शेत जरी असलं किंवा सज्जनाचं शेत जरी असलं तरी काय सर्व ठिकाणी तो काय समान रूपाने काय वर्षाव करतो. विठ्ठल त्याचप्रमाणे झाड सुद्धा लावणाऱ्याला बी काय फळ देतो आणि सावली देतो आणि तोडणाऱ्याला बी काय फळ आणि काय सावली देतो. त्या ठिकाणी काय असे जे काय जड वस्तू आहे ते बी काय उपकार करतात, पण त्याच्या ठिकाणी काय भेदभाव नाही आहे का नाही? त्याचप्रमाणे या ठिकाणी काय संत महात्मे या ठिकाणी येऊन काय करतात? उपकार करतात. सर्वांवर उपकार करतात. ते सज्जन असो किंवा दुष्ट असो सर्वांना काय सर्वांवर उपकार करून काय त्यांचं काय ते काय कल्याण करतात. विठ्ठल परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय वहन्ति गाव परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय इदम शरीरम. हे सांगतात की हे शरीर कशा करता आहे? परोपकारा करता आहे का नाही? या शरीरातून जरी अधिक उपकार नाही झाला तरी काय या ठिकाणी थोडा तरी काय करायला पाहिजे? उपकार करायला पाहिजे.
तुका म्हणे फार थोडा तरी उपकार तुका म्हणे उरी रे तुका म्हणे उरी रे तुका म्हणे उरी रे असा उपकार केल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय आहे तर काया वाचा मनाने त्यांचा भगवंताचा दास झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काय काम क्रोध आहे ते सुद्धा काय नाहीसे होतात. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधी केला किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर विटे किंवा काम क्रोधा नाही काली भूती झाली समता काम क्रोध निमाले ठाईचे अवघे आनंदाची सृष्टी झाली किंवा काम रणती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणजे हाय हाय यम धर्म तुमच्या ठिकाणी काय कोणत्याही प्रकारचे काय हे जे दूषित असणारे जे काय आहे काम क्रोध आहे ते सुद्धा तुमच्या अंतकरणातून का निघून जाऊन का तुमचं अंतकरण काय होईल शुद्ध होईल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचे बंधू सांगतात त्या ठिकाणी राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान द्वेष धडी किंवा राम म्हणता तुझे कर्मफळ नवे श्रम श्री स्वप्नामादी किंवा तुका आपलं राम म्हणता जन्म नाही गर्भवा नाही श्रमशीन स्वप्नामादी किंवा राम म्हणता धर्म घरती सक त्या ठिकाणी काय आढळपद काय पुढे देते राम म्हणता म्हणे तुकया बंधू तरी भव सिंधू येथे संजय नाही विठ्ठला आता या ठिकाणी काय संत महात्मे काय उपकार करतात आणि उपकार म्हणजे काय त्या जे काय ज्यांनी जे काय उपकार केले आहे त्यांच्यापेक्षा काय संत महात्म्याचा उपकार कसा आहे श्रेष्ठ आहे. जे काय जड पदार्थ काय भगवंत ब्रह्मदेवाने काय उत्पन्न केलेलं आहे ते या ठिकाणी मी तिथला काय उपकार करतात ते शारीरिक उपकार करतात आणि शरीराला काय आनंदित करतात. परंतु जे महात्मे लोक असतात ते काय आत्मकल्याणाचा काय उल्लेख करतात यांच्यापेक्षा काय श्रेष्ठ उपकार आहे. विठ्ठल
त्या ठिकाणी उपकार करीत असताना त्या ठिकाणी कोणताही त्यांचा काय स्वार्थ नसतं, स्वार्थ रहित होऊन उपकार करतात. त्या ठिकाणी कोणती अपेक्षा नसते, अपेक्षा रहित उपकार करतात. कोणत्या प्रकारची इच्छा ठेवीत नाही, इच्छा रहित होऊन काय त्या ठिकाणी काय उपकार करतात. असे जे संत महात्मे असतात त्यांचे उपकार म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये काय कोणत्या प्रकारची काय इच्छा नसते. निस्पृह ते काय करतात त्या ठिकाणी काय करतात उपकार करतात. विठ्ठल काही लोक उपकार करतात पण त्या ठिकाणी काय करतात इच्छा करतात की आम्हाला यापासून काय ते काय वस्तूची काय प्राप्ती व्हावी याच्याकरता काही लोक उपकार करतात. परंतु संत महात्मे उपकार करतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ते काय इच्छा करीत नाही, इच्छा रहित होऊन त्या ठिकाणी काय करतात उपकार करतात. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांच्या ठिकाणी काय आशा नसते, आशाचा त्याग करून ते काय करतात उपकार करतात. विठ्ठल आशा ही समूल खणोनी काढावी, देवाची गोसावी व्हावे त्याने, नाहीतरी सुखे असावे संसारी, कधीची दुसरी करू नये. आशा मारोने जयवंत व्हावे, देवाचे निघावे घरातून. तुका म्हणे कधी आशेची योगाची तर त्या ठिकाणी आशेची बिबुडी करी आली. विठ्ठल दुःखाला काढली. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ते सांगतात की हे त्या ठिकाणी उपकार केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावा अशी ज्या इच्छा असतात ते काय त्या ठिकाणी काय त्यांना काय दुःख प्राप्त होतं. आणि त्या ठिकाणी काय ते काय कोणत्याही प्रकारची काय त्या ठिकाणी इच्छा रहित होऊन काय त्या ठिकाणी उपकार करतात. त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचं काय दुःख प्राप्त होत नाही हे का नाही. तर या ठिकाणी का आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ये दासस्ते दासा संती सर्व लोकस्ते. आशा येषाम दासी तेषाम दासयते लोका. ते सांगतात की जे आशेचे दास होतात ते सर्व लोकांचे दास होतात. आणि ज्या आशा त्यांची काय दासी होते सर्व लोक त्यांचे काय दास होतात. महात्मे काय सर्व का आशाचा त्याग करून त्या ठिकाणी काय करतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इच्छा न करता त्या ठिकाणी काय परोपकार करतात. भक्ताशे दाना जे देही उदास गेले आशा पास निवारून. विषय तो त्यांचा झाला नारायण नावरे जनधन जेवढे काय संसाराचे भोग आहेत त्यांचा ते काय त्याग करतात. वांतीप्रमाणे त्यांचा काय करतात त्याग करतात. मुक्ती लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे बिन. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून ओमनते मनी बैसलेचे. तुका म्हणे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. पुढे काय सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण खडे जैसे. माणिक पाषाण खडे जैसे. ते काय त्यांच्या ठिकाणी काय अशी त्यांच्या ठिकाणी काय निरीच्छा असते. इच्छा रहित इच्छा रहित होऊन काय ते करतात त्या ठिकाणी काय उपकार करतात. कारण या ठिकाणी ते उपकार करतात या ठिकाणी काय इच्छा कोणत्याही प्रकारची इच्छा ठेवीत नाही. आशा रहित होऊन काय उपकार करतात. आपणही सुखी होतात आणि लोकांना बी काय सुखी करतात. हा त्यांचा मोठा काय पुरुषार्थ आहे.
पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा भक्तिपंथी जगा देतो. जगा देतो विठ्ठल संत आहे त्यांचं लक्षण काय आहे? बिना लक्षणाशिवाय काय लक्षाची काय सिद्धी होत नाही है का नाही? लक्षणानेच काय लक्षाची सिद्धी होते है का नाही? पृथ्वी गंध काय आहे? पृथ्वीचा काय आहे? गुण आहे है का नाही? तर या ठिकाणी काय आहे? पृथ्वीचा काय गुण असल्यामुळे त्या ठिकाणी काय गंध हा ज्या त्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणलं जातं? पृथ्वी म्हणल्या जाते. यत्र यत्र गंधत्वम तत्र तत्र पृथ्वीत्वम. पुन्हा यत्र यत्र शीतपर्शत्वम तत्र तत्र जलत्वम. यत्र उष्णपर्शत्वम तत्र तत्र तेजत्वम है का नाही? या ठिकाणी काय लक्षण आणि काय लक्षाचा काय बोध होतो है का नाही? विठ्ठल यत्र यत्र गंधत्वम तत्र तत्र वारकरीत्वम. ज्याच्या कपाळाला काय नाकापासून तर इथपर्यंत लांबचा गत असतो त्याला काय म्हणलं जातं? वारकरी म्हणलं जातं है का नाही? हा. पुन्हा कोणी म्हणेल का चोर बी गंध लावतो, तर चोर केव्हा गंध लावतो? चोरीच्या वेळेला गंध लावतो तो. आणि वारकऱ्याचा गंध कसा असतो? सतत असतो है का नाही? चोराचा गंध कसा केव्हा असतो? केवळ ज्या वेळेला चोरी करतो त्यावेळेला तो गंध लावतो है का नाही? तसं वारकऱ्याचा गंध काय कधी 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 असतो कधी नसतो असं आहे का? वारकरी जो वारकरी असतो त्याचा गंध काय सतत कपाळावर काय सतत असतो. विठ्ठल म्हणून काय जो वारकरी आहे त्यांनी काय गंध लावायला पाहिजे है का नाही? गंध लावल्यानंतर मोठा फायदा आहे. काय फायदा आहे? एक मनुष्य गंध लावित नव्हता आणि सारखा काय दारू प्यायचा, मांस खायचा, पुन्हा काय चोऱ्या करायचा, असे काय अनेक प्रकारचे काय त्या लबाड्या करायचा, असे अनेक प्रकारचे तो काय वाईट धंदे करीत होता. आणि तो एक वेळेला तो काय शरीर सोडण्यासाठी मेला. मेल्यानंतर त्याच्या डोक्यावर का कावळा हागला. कावळ्याने काय केली? त्या ठिकाणी विष्ठा केली. विष्ठा केल्यानंतर ती काय असं काय इथपर्यंत आहे. आता त्याने काय जन्मभर काय केलं होतं? पाप केलं होतं. मग त्याला नेण्याकरता कोण येणार? यमदूत येणार. यमदूत त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाहिलं राहत होतं वारकरी, याला कसं काय घेऊन जायचं? मग काय त्याला कोण घेऊन घेण्याकरता आले? विष्णूचे दूत आले. एवढा काय गंधामध्ये काय सामर्थ्य आहे का नाही? म्हणून काय वारकऱ्यांनी काय करायला पाहिजे? सतत गंध लावायला पाहिजे. विठ्ठल चंदन ओटी तुळशीच्या माळा
लक्षणाशिवाय का लक्ष्याची काय सिद्धी होत नाही ऐकले. म्हणून या ठिकाणी काय संतांचं निर्दुष्ट लक्षण या ठिकाणी काय जसं व्यवहारामध्ये गायीचं लक्षण जर करायचं असलं तर या ठिकाणी काय यत्र यत्र शृंगित्वम तत्र तत्र गोत्वम आहे का नाही. जिला काय शिंग असतात तिला काय गाय म्हणलं जातं. असं जर लक्षण केलं तर ते काय अतिव्याप्त होईल का नाही. कुणा होईल अतिव्याप्त. घोड्यामध्ये गाढवामध्ये मग कुठं अरे शेळीमध्ये अरे म्हशीमध्ये म्हशीला शिंग असतात का नसतात. शेळीला शिंग असतात का नसतात. त्या ठिकाणी अतिव्याप्त होईल का नाही त्या ठिकाणी. तर गायीचं हे लक्षण काय निर्दुष्ट आहे का. अतिव्याप्ती अव्याप्ती आणि का असंभव असं तीन दोषाने काय जे रहित लक्षण असतात त्याला काय म्हणलं जातं निर्दुष्ट लक्षण म्हणलं जातं. गायीचं लक्षण काय केलं यत्र यत्र कपिलत्वम तत्र तत्र गोत्वम. जी काय कपिल असते तिला काय म्हणलं जातं गाय म्हणल्या जाती. हे लक्षण काळ्या गायीमध्ये जाईल का पांढऱ्या गायीमध्ये जाईल का तांबड्या गायीमध्ये जाईल का. म्हणजे या ठिकाणी काय हे लक्षण काय झालं अव्याप्त झालं. त्याचप्रमाणे गायीचं लक्षण केलं यत्र यत्र एक शेफवत्वम तत्र तत्र गोत्वम. असं लक्षण केलं तर ते गायीच्या ठिकाणी काय असंभव होईल का नाही. कसं हा गाईला दोन खुरा असतात का एक खुरा असतं. गाईला दोन खुरा असतात का नसतात. हा गाईला दोन खुरा आहे का नाही. मध्यंतरी भेद असते की नाही ते पाय करायला. हा पण घोड्याला आणि गाढवाला दोन खुरा असतात का एकच खुरा असतात का नाही ते गाढवाला. हे लक्षण त्या गायीच्या ठिकाणी असंभव झालं का नाही. हा म्हणून तिन्ही दोषाने जे काय रहित असतं त्याला काय निर्दुष्ट लक्षण म्हणलं जातं. तर या ठिकाणी काय गायीच्या ठिकाणी काय अव्याप्ती अतिव्याप्ती आणि काय असंभव हे काय तीन दोषाने काय आहे हे गायीचं लक्षण काय ठीक नाही. मग गायीचं लक्षण कोणतं करायचं यत्र यत्र शृंगित्वम तत्र तत्र नाशनादी मत्वम. ज्या ज्या गायीला शिंग असतात ज्याच्या गायीला काय खाली पोळे असते तिला काय म्हणायचं गाय म्हणतात. हे गायीचं काय झालं निर्दुष्ट लक्षण झालं. विठ्ठल त्याप्रमाणे संतांचं लक्षण काय निर्दुष्ट पाहिजे. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची घाला जीवपणाचा आहे का नाही. त्या ठिकाणी काय तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणाचा. असं या ठिकाणी काय हे संतांचं काय निर्दुष्ट लक्षण आहे. हिला ठेविता ऐरणी वाचे मारिता दोघणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुका म्हणे तोची संत सोची जगाचे आघात. हे काय संतांचं काय निर्दुष्ट लक्षण आहे. विठ्ठल ऐसा दाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे आपण असे दर्शने काम क्रोधा नाही तारी बुद्धी धारी समता. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी बेकार रंगले गांधले काशी म्हणे आपले तोची साधू ओळखावा देव तिथे जाणावा. सभायन तैसे सज्जनाचे ज्याची अपंगिता नाही ज्याची घरी जो हृदयी दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. विठ्ठल
तेची संत शेती संत जाता हेच विठ्ठली मेहनती काही नाही मेहनती काही ताना तोना नामस्मरणा वाचून किंवा पंडित तो भला नित्य भजे विठ्ठला अवघे सम ब्रह्म आहे सर्वभूती विठ्ठल पाहे गीता नाही ठाव सर्वभूती वासुदेव असं याला हे काय संतांचं काय निर्दुष्ट लक्षण आहे असे ते संत असतात ते या ठिकाणी काय केवळ उपकार करण्याकरता येतात ते या ठिकाणी केवळ उपकार करण्याकरता येतात अपकार करण्याकरता येत नाही काही लोक उपकार करतात पण उपकार काय करतात अपकार करतात त्यांना काय संत म्हटलं जातं का त्यांना संत म्हटलं जात नाही काय का नाही एक उदाहरण एक विच्छू होता विच्छू तो काय वाहत चालला होता वाहत चालला असताना त्या बेंटकुळीला काय दया आली तिनं आपल्या पाठीवर घेऊन काय त्याला काय बाहेर आणलं आणि बाहेर आणल्यानंतर तो म्हणतो जाऊ काय मला तुला बघा प्रभाव दाखवू तुला अनेक लोकांना मी प्रभाव दाखवलेला आहे तुला दाखवू का प्रभाव म्हणजे काय त्यांनी तिला उपकार केला त्याच्यात काय अपकार करू लागला मंदिर होता मंदिर त्याच्या माग काय त्याला खाण्याकरता मांजर लागली सारखी त्याच्या माग पळायची ते राजा उंदराच्या माग मांजर तो उंदीर काय जे एका महात्म्याकडे गेला आणि महात्म्याला प्रार्थना केली की महाराज हा मांजर मला काय खाण्याकरता सारखी दिवसभर माझ्या माग पळते तर काय करावं मग त्या महात्म्याला दया आली आणि त्या महात्म्याने त्या उंदराला काय मांजर बनवलं मांजर बनवल्यानंतर त्या मांजरीच्या माग कुत्रा लागलं त्या कुत्रा लागल्यानंतर पुन्हा ती मांजर त्या महात्म्याकडे गेली आणि महात्म्याकडे गेल्यानंतर त्यांना की हे काय मी आता फार त्रास झालाय मला हे कुत्र मला खाण्याच्या मागे सारखं लागलेलं आहे काय करावं आता त्या महात्म्याने त्या मांजरीला कुत्र बनवलं कुत्र बनवल्यानंतर त्या कुत्र्याच्या मागे वाघ लागला वाघ लागल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा तो काय कुत्र कोणाकडे गेला त्या महात्म्याकडे गेला आणि प्रार्थना केली हे सारखं वाघ माझ्या पाठीमुळे मला खायला लागला काय करावं आता त्या महात्म्याने त्या कुत्र्याला वाघ बनवलं वाघ बनवल्यानंतर तो वाघ म्हणाला आता काय माझंच राज्य पाहिजे म्हणे आता या ठिकाणी आहे का नाही मी काय आता वाघ आहे माझ्या तिथलं कोणाचं राज्य नाही पाहिजे माझंच राज्य पाहिजे नाही तर ह्या जो महात्मा पुन्हा मला उंदीर बनेल पण तो काय महात्म्याला खाण्याकरता गेला महात्म्याने लांबच ओळखला पुन्हा त्याला उंदीर बनवलं असे काही लोक काय उपकार करण्यावर काय करतात अपकार करतात पण तो संत महात्मे उपकार करण्यावर कधी अपकार करीत नाही त्यांच्या काय स्तुती करतात त्यांचं काय पुन्हा काय त्यांच्या उपकाराची काय अनेक मनामध्ये काय चांगली इच्छा करतात असे जे संत महात्मे असतात पुन्हा उपकार म्हणून काय करतात ते पहिल्या चरणामध्ये सांगतात काय सांगू काय सांगू संतांचे उपकार काय सांगू
भीती मज निरंतर जाग भीती मज निरंतर जाग भीती मज निरंतर जाग भीती काय जावे त्याची वाय उतराई काय जावे संतांचे उपकार मज निरंतर जागविती तर जागविती तर या ठिकाणी काय त्या ठिकाणी झोपेतून जाग करण्याकरता संतांची काय जरूर आहे या ठिकाणी झोपेतून जाग करण्याकरता संतांची काय जरूर आहे या ठिकाणी का अरे झोप झाली म्हणजे आपोआपच मनुष्य उठतो का नाही झोप झाल्यानंतर आपोआपच मनुष्य उठतो त्या ठिकाणी त्या झोपेतून जागा करण्याकरता संतांची काय जरुरी या ठिकाणी काही जरुरी नाही या ठिकाणी हे का नाही कारण झोप झाल्यानंतर आपोआपच काय मनुष्य काय उठतो त्या ठिकाणी का या ठिकाणी जागृत करण्याची संतांची काय जरुरी नाही कारण झोप माणसाला कम से कम 6 घंटे तरी पाहिजे तर त्याला त्या ठिकाणी काय झोप घेतल्यानंतर काय समाधान प्राप्त होतं म्हणजे ग्रस्ती लोक असतात त्यांना 6 घंटे झोप 8 घंटे झोप पाहिजे संध्याकाळी 6 घंटे आणि दुपारी 2 घंटे आणि जे काय ब्रह्मचारी असतात त्यांना फक्त 6 घंटे झोप पाहिजे त्याने दुपारी झोप घ्यायचीच नाही आहे का नाही हा दुपारी झोप घेतली का तर त्या ठिकाणी काय त्याला निषेध सांगितलेला आहे का नाही आणि ग्रस्ती लोकांना काय 8 घंटे झोप पाहिजे 8 घंटे झोप झोपल्यानंतर तो काय आपोआपच काय जागृत होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी 6 घंटे झोप झाल्यानंतर काय ब्रह्मचारी सुद्धा काय आपोआपच काय जागृत होतो या ठिकाणी काय संतांची त्या झोपेतून जागा करण्याची काय जरूर आहे का या ठिकाणी काहीच जरूर नाही तर या ठिकाणी काय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती या ठिकाणी कशातून जागा करतात तर या ठिकाणी काय प्रकृती आहे प्रकृती 2 प्रकारची आहे एक माया आहे एक अविद्या आहे माया कशाला म्हणतात सत्वगुणाने काय
युक्त असते तिला काय शुद्ध सत्वगुण माया म्हणलं जातं. आणि ती काय रजगुणाने समगुणाने युक्त असते तिला काय म्हणलं जातं अविद्या म्हणलं जातं. त्या मायेमध्ये ज्या वेळेला ईश्वराचं चैतन्याचं प्रतिबिंब पडतं त्यावेळेला त्याला काय ईश्वर म्हणलं जातं. आणि ती माया काय ईश्वराच्या अधीन राहते. मायाच्या अधीन ईश्वर नसतं, परंतु जी काय आहे अविद्या आहे त्या अविद्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं त्याला जीव म्हटलं जातं. तो जीव काय आहे अविद्याच्या अधीन असल्यामुळे तो अविद्यामध्ये काय सारखा निगडीत असतो. विठ्ठल विठ्ठल निद्रेतून काय करतात संत महात्मे काय करतात त्याला काय जाग करतात आहे का नाही. अविद्याच्या निदा विष्णू स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रभुता अनादि तो महावाक्याची ननावे गुरु कृपेची निथावे हाता महात्मा ठेविला माथा काय आपटीला जायचं. चल विठ्ठल महावाक्याच्या उपदेशाने त्याच्या माथ्यावर हात ठेवून त्याला काय करतात जागृत करतात आहे का नाही. त्या अविद्येरूपी निद्रेतून काय करतात त्याला काय करतात जागृत करतात. म्हणून सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागवते. दुसऱ्या चरणामध्ये आता त्यांना काय घ्यायचं आपण काय त्यांना नाशिवंत ध्येय घ्यायचं का ध्येय कसा आहे हा देह नाशिवंत
त्याचे काय आहे का नाही. असा हा नास्तिवंत देह देवायचा आणि त्याच्याकडून आपण काय ब्रह्म घ्यायचं. चांगलं आहे ना वा? हा, आवळा घ्यायचा आणि बेल घ्यायचं, गारगुटी घ्यायचं आणि परीच घ्यायचा. चांगलं आहे काय. हा, त्याच्याकरता या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. त्या ठिकाणी काय, या ठिकाणी काय जीव का आहे, भगवंताचा काय एक अंश आहे. ऐका नाही, ममय अंश जीव लोके. ऐका नाही, या ठिकाणी काय भगवंताचा एक अंश आहे. खरं म्हणलं तर देव काय आहे, जीव का आहे, ब्रह्मच आहे. हा, जीव तोची देह भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाषाण. किंवा विठ्ठल विठ्ठल काय ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जीव काय ब्रह्माच्या अतिरेक नाही. काय तो काय ब्रह्म स्वरूपच आहे. परंतु त्याला जीव का म्हटलं, ज्या वेळेला त्याला काय शरीर उपाधी लागते त्यावेळेला काय त्याला काय म्हटलं जातं, जीव. ज्या वेळेला काय शरीर उपाधीने युक्त असतो त्यावेळेला तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात काय द्यावे त्याशी ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल सांगतात सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित चांगल्या प्रकारचा काय करतात, उपदेश करतात. कशाप्रमाणे अर्भकाचे साठी पंत्या हाती झालेली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावीची जगी. अर्भक मध्ये लहान मुलगा आहे त्यावेळेला जो शिक्षक त्याला शिकवतो कसा शिकवतो, करे काकडीचा, घरे खोबऱ्याचा, घरे घागरीचा, घरे गगनाचा, असं त्या ठिकाणी काय तो पंडित मास्टर काय त्या लहानाच्या पोराला काय शिकवतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी संत सुद्धा काय करतात, आपण बी काय आचरण करतात आणि त्यांना बी काय त्याप्रमाणे काय आचरण काय करवितात. असं त्या ठिकाणी काय सहज बोलणे हित उपदेश करोनी सायात शिकविली. आणि त्याचप्रमाणे त्यांचा असे जे काय अज्ञानी लोक आहे त्या अज्ञानी लोकांचा आणि संतांचा कशाप्रमाणे संबंध आहे हे शेवटच्या
जीव थोड़ा देवता माई जीव थोड़ा देवता
प्रेम असतं तसं संतांचं काय अज्ञानी लोक असतात ना त्यांच्यावर काय त्यांचं प्रेम होत असतं. ह्या अज्ञानी लोकांचा केव्हा उद्धार होईल, त्यांचं केव्हा चांगलं होईल असं काय संतांच्या अंतकरणामध्ये काय त्या अज्ञानी लोकांविषयी काय प्रेम असतं. कशाप्रमाणे गायीचं जसं आपल्या वास्तवावर प्रेम असतं. पूर्वी छपराचे घरं राहायचे, छपराचे कोठे राहायचे. आता आता काय सिमेंटचे घरं, सिमेंटचे कोठे झाले. पूर्वी नव्हतं तसं. तर त्या ठिकाणी का त्या कोठ्यामध्ये काय ते वासरू बांधलेलं असतं आणि गाय काय चरायला जाते. चरून काय पुन्हा काय घरी येते. पण एक वेळेला त्या कोठ्याला आग लागली. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ती गाय आली, तिनं पाहिले की कोठ्याला आग लागली. ती आतमध्ये शिरली आणि शिंगाने काय त्या वासराचं दावत चोरलं आणि त्याला काय बाहेर आणलं, त्या वासराला बाहेर आणलं. त्याप्रमाणे संत सुद्धा का जे अज्ञानी लोक असतात त्यांचा केव्हा उद्धार होईल अशी त्यांच्या अंतकरणामध्ये का तळमळ असते. म्हणून त्या ठिकाणी का गायीचा आणि का वत्साचा काय या ठिकाणी काय दृष्टांत दिलेला आहे. तुका म्हणे गोवत्स काय तुका म्हणे तैसेमध्ये येते सांभाळी. तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी काय संत महात्मा या ठिकाणी का असं अज्ञानाची बाबी त्यांचं काय आहे त्यांचा केव्हा उद्धार होईल असं त्यांच्या अंतकरणामध्ये का एकदम प्रेम असतं. अंतकरणामध्ये का तळमळ असते. म्हणून या ठिकाणी सांगता की तुका म्हणे वत्स धेनुवते चित्ती तैसे मध्ये येते सांभाळित. काय द्यावे त्यासी अर्थ काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा विठोबा.
कीर्तन होतं, पण आता काय आता 11 वाजत आले, 5च मिनिटं कमी. आता या ठिकाणी आपला मृदुंगकार हे आपला प्रभाव दाखवतो मला या ठिकाणी. हा हॅलो गणेश परमवाल लंबोदर मोदक वक्रतुंड जय गणेश जय गणेश जय गणेश शिवस्तुती परत गंगाधर नीलकंठ विश्वनाथ हर हर महादेव शिवशंकर हर हर महादेव शिवशंकर हर हर महादेव शिवशंकर पार्थवी काय विद्यार्थी काय तयार करणारे त्या ठिकाणी मृदुंगामध्ये गाण्यामध्ये अभ्यासामध्ये सुद्धा करणारे ज्ञानेश्वर